नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल JK अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई बेस्टच्या अंतर्गत बस वाहक या पदासंदर्भातची 364 पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्याकडे कंडक्टरचं लायसन आहे, बॅच बिल्ला आहे, तर ते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वीला 50% गुण असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला 10वीला मराठीला 50 गुण असतील 100पैकी, तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत. तर तुमचं पहिल्या वर्षीचा जर पगार असेल तर तो पगार तुमचा 36,000 रुपये असणार आहे. इतर काही महत्त्वपूर्ण अलाउन्सेस असतील ते सुद्धा आपण डिटेल्समध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे. तर ही एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे. जे विद्यार्थ्याकडे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कंडक्टर म्हणून जॉब करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. तर 8/7/2026 पासून ते 29/7/2026 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फॉर्म भरणार या संदर्भाचा डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करणार. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांना या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी तुम्ही 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. व्हॉट्सअप मॅसेज करत असताना बेस्ट करा किंवा बेस्ट मुंबई अशा प्रकारे भरती करा किंवा कंडक्टर भरती करा अशा प्रकारे जर मॅसेज केला तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. 99 21 273 558. परत एकदा मी रिपीट करतो, एकूण जागा किती आहे तर 364 जागा आहेत. प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार एकूण जागा किती आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. आता सर्वात महत्त्वाचं, बरेचसे मला मॅसेज आलेले आहेत की सर माझ्याकडे कंडक्टरचं लायसन आहे, तर मी आता कशाप्रकारे फॉर्म भरणार आहे. कंडक्टरचं लायसन मला मिळवण्यासाठी नेमकी प्रोसेस काय करावं लागणार आहे. माझ्याकडे कंडक्टरचं लायसन आहे पण माझं रिन्युअल करायचं आहे. अशा बऱ्याचशा प्रश्नावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली आहे. कंडक्टरचं लायसन कोण काढू शकतं, कंडक्टरचा परवाना बॅच बिल्ला कोण काढू शकतं, त्यानंतर रिन्युअल कशा पद्धतीनं करता येतो, त्यानंतर एकूण फीस किती लागते, कागदपत्रे कोणकोणते लागतात, कोण काढू शकतो, त्यासाठी पात्रता का असते, कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिला प्रश्न आहे की नवीन कंडक्टर लायसन म्हणजे बॅचसाठी पात्रता काय असते किंवा तुम्हाला जर नवीन कंडक्टरचं लायसन काढायचं असेल तर तुमच्याकडे कोणकोणती पात्रता असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, पहिली पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की तुमचं 18 वर्ष वय पूर्ण पाहिजे, तर तुम्ही या प्रोसेससाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर RTOकडील पडताळणी पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे हे लायसन्ससाठी तुम्हाला फक्त 3 बाबी महत्त्वपूर्ण आहेत. तर 3 बाबी म्हणजे कोणत्या, तर पहिला आहे तुमचं 18 वर्ष कंप्लीट पाहिजे तर तुम्ही लायसन काढू शकता. त्यानंतर तुमचं दुसरं आहे 10वी पास पाहिजे आणि तिसरं तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना कंडक्टरचं बॅच बिल्ला किंवा लायसन हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढायचं आहे. ज्या ठिकाणी आपण सारथी जी मेन वेबसाईट आहे RTOची, तर त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात, तर तुमचं आधार कार्ड लागेल. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून तुम्ही तुमचा जन्मदाखला देऊ शकता. त्यानंतर SSCचं प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुमचा रहिवाशाचा पुरावा म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर 10वी किंवा आवश्यक शैक्षणिक पात्रता. आता रहिवाशाचा पुराव्यामध्ये तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट असेल किंवा रहिवाशी म्हणून तुम्ही जे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी देणार आहे तर ते डॉक्युमेंट तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमचं 10वी झाला असेल तर तुम्ही 10वीपर्यंतचे सर्व कागदपत्र पाहिजे. जर त्याहीपेक्षा जर तुमचं जर 12वी झालं असेल तर 12वीचं मार्क मिळू, त्यानंतर 12वीचं सनद, अशा प्रकारचं तुमचं आयडी तुम्हाला सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. तर 10वी किंवा आवश्यक जी काही प्रमाणपत्र तुम्हाला लागतील तर ती प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो लागतील. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल, त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीची प्रोसेस करता येईल. त्यानंतर कंडक्टर परवान्यासाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला पेमेंट करून
तर ते फॉर्म तुम्हाला जवळच्या तुमचं जो RTO ऑफिस असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहे तर त्या जिल्ह्याच्या RTO ऑफिसला तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी परवाना दिला जातो. आता त्यानंतर या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया काय, तर तुम्हाला मी सांगितल्यानुसार RTO ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि ती माहिती RTO ऑफिसला जाऊन तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी सबमिट करू शकता. RTO ऑफिस कार्यालय, त्यानंतर कंडक्टर परवान्याचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहेत. जे काही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फीस असेल तर ती फीस पेमेंट करून ते चॅनलसुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म RTO तपासेल. त्यानंतर फिजिकल डॉक्युमेंट्स तुमचे तपासले जातील. त्यानंतर तुम्हाला कंडक्टरचं लायसन आणि बॅच बिल्ला हे दोन्ही त्या ठिकाणी तुम्हाला इश्यू केले जातील. अशा प्रकारची एक छोटीशी प्रोसेस आहे. त्या ठिकाणी पहा, बॅच बिल्ला किंवा कंडक्टर बिल्ला हे कशासाठी असतो, बॅच लायसन हे अलग असतं आणि बॅच बिल्ला हे अलग असतं. तर बिल्ला हा कंडक्टरची अधिकृत ओळख असते. ड्युटीवर असताना तो छातीच्या डाव्या बाजूला लावणं आवश्यक असतं. त्यानंतर बिल्ल्यासोबत नावाची पाटीसुद्धा या ठिकाणी बंधनकारक असते आणि बिल्ला हे तुम्हाला स्वतः या ठिकाणी स्वतः घेऊन वापरता येतो, म्हणजे स्वतः जवळ असतो. आणि जे लायसन असतं ते तुमचं लॅमिनेशन करून तुम्ही त्या ठिकाणी घरी ठेवू शकता किंवा तशा प्रकारे तुमचं एक डॉक्युमेंट असतं. आता त्यानंतर याने पहा, जर जे विद्यार्थी आता ज्या विद्यार्थ्यांना नवीन काढायचं ते अशी प्रोसेस असेल, ते विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून तुम्ही जवळच्या RTO ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी बॅच बिल्ला आणि लायसन हे दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. आता ज्या विद्यार्थ्यांचं ज्यांच्याकडे बॅच बिल्ला आहे, त्यानंतर कंडक्टरचं लायसन आहे पण त्याची एक्सपायरी झालेली आहे, म्हणजे डेट गेलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यासाठी रिन्यूअल करण्यासाठी काय प्रोसेस असेल, तर रिन्यूअल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणं गरजेचं आहे. जी सारथीची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. त्यानंतर नूतनीकरणाचा जो रिन्यूअलचा अर्ज भरायचा. त्यानंतर मूळ कंडक्टर परवाना तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचा आहे, जोडायचा, ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करून अपलोड करायचं. त्यानंतर तुमचे आवश्यक जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, म्हणजे परत एकदा तुम्हाला प्रत्येक प्रोसेसला मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. त्यानंतर जी काही फीस असेल, रिन्यूअलची फीस असेल तर ती रिन्यूअलची फीस भरायची आणि ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला RTO ऑफिसला तुमच्या जिल्ह्याच्या RTO ऑफिसला सबमिट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिन्यूअल होऊन त्या ठिकाणी तुमचं कंडक्टरचं बॅच बिल्ला असेल, लायसन या ठिकाणी तुम्हाला येईल. आवश्यक कागदपत्रे कोणते असतात रिन्यूअल करण्यासाठी, तर या ठिकाणी पहा, मूळ कंडक्टर परवाना, त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारचे फोटो, आधार कार्ड ओळखपत्र, त्यानंतर अर्ज तुम्हाला भरायचा आणि जे काय आपण ऑनलाईन पद्धतीने चलन भरणार आहे तर त्याची पावती तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. जर एखाद्याचा बॅच बिल्ला हरपला असेल, रिन्यूअल केले जर एखादं जर तुमचं डॉक्युमेंट जर हरवलं असेल तर किंवा खराब झाला असेल, जर तुम्हाला जर डुप्लिकेट पद्धतीने जर तुम्हाला हे जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. सारथी ही एक वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ही सर्व प्रोसेस तुम्ही अगदी घर बसल्या घरच्या लॅपटॉपवर तुम्ही या ठिकाणी ही प्रोसेस करू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा, ऑनलाईन पद्धतीने जे काही चलन असेल तर ते चलन भरा आणि संपूर्ण कागदपत्र तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या RTO ऑफिसला तुम्ही सादर करून तुमचा नवीन बॅच बिल्ला, लायसन, त्यानंतर तुमचा बॅच बिल्ला रिन्यूअल करायचा असेल तर तुम्ही रिन्यूअलसुद्धा घर बसल्या करू शकता. जर एखाद्याचा लायसन खराब झाला असेल, बॅच बिल्ला खराब झाला असेल, त्यानंतर जर हरवला असेल, जर तुम्हाला जर डुप्लिकेट जर सेकंड कॉपी जर काढायची असेल तरी तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याच्या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन, बरेचसे विद्यार्थ्याचे प्रश्न होते की सर कशा पद्धतीने फॉर्म भरावा किंवा कशा प्रकारे आम्ही कंडक्टरचं लायसन काढावं, रिन्यूअल कशा पद्धतीने करावं, या संदर्भाचे सर्व प्रश्न होते. सर्व प्रश्न उत्तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. जरी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून गायडन्स केलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं, बस वाहक या पदासाठी तुम्हाला रिन्यूअल म्हणजे काय, तर बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर माझा नवीनच मी बॅच बिल्ला जर काढले तर मला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म या पदासाठी भरता येईल का, तर 100% तुम्हाला या पदासाठी फॉर्म भरता येईल. फक्त त्यांचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे वैध लायसन आणि बॅच बिल्ला म्हणजे कंडक्टर बॅच परवाना आहे तुमच्याकडं, तुमच्या व्हॅलिड डेट असणं गरजेचं आहे आणि बिल्लासुद्धा तुमचं व्हॅलिड डेट असणं गरजेचं आहे. म्हणजे एक्सपायरी डेट गेलेला या ठिकाणी तुमच्याकडं असलेला नाही पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. म्हणजे जर तुम्ही आत्ता जरी प्रोसेस केली, जर तुम्हाला 15 दिवसामध्ये जर तुम्हाला जर कंडक्टरचा परवाना, बॅच बिल्ला जरी मिळाला
तरी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती. अधिक माहितीसाठी आपला 99-21-273-558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. व्हॉट्सअप मॅसेज करत असताना कंडक्टर भरती संदर्भाचा मॅसेज टाका, जेणेकरून तुम्हाला मला त्या ग्रुपमध्ये जॉईन करता येईल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत एकदा नंबर रिपीट करतो, 99-21-273-558. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.